श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. अडसर. ग्राम विकासाच्या चांगल्या योजनांना तुम्ही नेहमी असा अडसर घालत राहिलात तर गावाचा विकास कदापि होणार नाही. सरपंच ग्रामसभेत पोटतिडकीने बोलत होते. अडसर घालणे म्हणजे अडथळा आणणे, अडचण निर्माण करणे. पण हा शब्द आला कसा याचाही शोध घेणे महत्वाचे. अडसर हा शब्द तसा ग्रामीण बोलीभाषेतून आला. पूर्वी भव्य टोले जंगी वाडे असत. त्यांना दरवाजे, महादरवाजे असत. 2 दरवाजे बंद करायला मोठी लोखंडी कडी असेच. पण भक्कम सुरक्षिततेसाठी एका दरवाजाच्या भिंतीकडून बाहेर येणारा आणि दुसऱ्या भिंतीत जाणारा एक विशाल लाकडी दांडा असे. त्याला अडसर असे म्हणत. आजही त्याचे दर्शन किल्ल्याच्या दिंडी दरवाजात आपणास होते. तो एकदा आतून लावला की दरवाजा कोणाच्या बापाला उघडत नसे. यालाच आडणा हे दुसरे ग्रामीण नाव. अडसरामुळे दरवाजा उघडायला पूर्ण प्रतिबंध केलेला असे. भाषिक प्रेमात अडसर सारखे शब्द अडसर न ठरल्याने मराठी भाषेचे प्रवाहीपण आजही टिकून आहे. अडसर सारखे शब्दही आपण वापरले पाहिजेत. असे शब्द आपणास नेहमी सहकार्यच करत असतात. भाषेत कधीही काही कमी होत नाही. उलट भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.